नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. मुंबईच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं दंड आकारून महिनाभरात नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. केंद्र सरकारनं 20 कोळसा खाणींचा लिलाव करून 2 लाख कोटी रुपये उभे केले असल्याचा पंतप्रधानांचा दावा. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 49 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटर मागे ₹1.21 कपात. ज्येष्ठ काँग्रेस नेते तसंच माजी आमदार सारे पाटील यांचं निधन. आणि आयसीसीचे नाराज अध्यक्ष मुस्तफा यांचा अखेर पदाचा राजीनामा. आणि आता सविस्तर वृत्त. मुंबईसाठी तयार होत असलेला नवीन विकास आराखडा हा विकासाचा नव्हे तर विकासकांचा आहे. त्यामुळे या आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत केली. मुंबई महापालिकेत ई-निविदा प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार असून महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराचीही चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली. या विषयावरील चर्चा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी कळवलं आहे. ऊसाच्या रास्त आधारभूत दराबाबत उद्या पंतप्रधानांची भेट होणार असून त्यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करू असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत दिलं. राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांना दंड आकारून नियमित करण्यासंदर्भातला निर्णय या महिनाअखेरपर्यंत घेतला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासोबतच इतर महापालिका क्षेत्रांमध्ये अशा बांधकामांबाबत अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल शासनाला मिळाला आहे. तो तत्वतः मान्य करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे. केंद्र सरकारनं येत्या 5 वर्षांसाठी विदेश व्यापार धोरण आज जाहीर केलं. संरक्षण, औषध निर्माण, पर्यावरणपूरक उत्पादनं आणि मूल्यवर्धित निर्यातीवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज स्पष्ट केलं. रोजगार निर्मितीला चालना देणाऱ्या क्षेत्रांवर भर देत ई-कॉमर्सलाही सरकार प्रोत्साहन देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं आपल्या कार्यकाळात कोळशाच्या ज्या 204 खाणींचं वाटप केलं त्यातले पैसे कुठे गेले याचं स्पष्टीकरण देण्यात यावं अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. ते आज ओदिशामध्ये राऊरकेला इथं भारतीय पोलाद प्राधिकरणाच्या 12,000 कोटी रुपयांच्या विस्तार प्रकल्पाच्या राष्ट्रार्पण सोहळ्यानंतर एका बैठकीत बोलत होते. केंद्र सरकारनं 20 कोळसा खाणींचा लिलाव करून नुकतेच उभे केलेले 2 लाख कोटी रुपये हे सरकारचं मोठं यश असल्याचं यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. पूर्वीच्या सरकारनं केलेल्या कोळसा खाण वाटपामध्ये महसूल बुडाल्याचं नियंत्रक आणि लेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटलं होतं. त्यावर विश्वास ठेवण्याजोगी परिस्थिती आता दिसायला लागली आहे असंही ते म्हणाले. कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयानं त्या संदर्भातल्या त्यांच्याविरुद्धच्या समन्सला स्थगिती दिली आहे. कोळसा घोटाळ्याप्रकरणी मनमोहन सिंग यांना येत्या 8 तारखेला न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयानं समन्स बजावलं होतं. त्याला आव्हान देणारी मनमोहन सिंग याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज दाखल करून घेतली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी केली असून उत्तरासाठी 4 आठवड्यांचा अवधी दिलाय. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव उतरल्यानं पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 49 पैशांनी तर डिझेलच्या दरात लिटर मागे ₹1.21 कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल आता प्रति लिटर ₹67.53 तर डिझेल ₹55.69 या दरानं मिळेल. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील तेलाचे दर तसंच रुपया आणि अमेरिकी डॉलर यांचा विनिमय दर यावर बारकाईनं लक्ष ठेवून त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आवश्यक ते बदल करण्यात येतील असं इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.
पंजाबमधल्या घुमान इथं 3 ते 5 एप्रिल दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यभरातल्या विविध ठिकाणाहून सारस्वतांचा मेळा घुमानच्या दिशेनं रवाना झालाय। घुमानसाठी एक विशेष रेल्वे गाडी आज पुण्याहून रवाना झाली। मुंबईहून निघालेली गाडी 5 तास उशिरानं पुण्यामध्ये दाखल झाली। सनईच्या सुरावटीत या गाडीतल्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलं। या विशेष रेल्वे गाडीत प्रत्येक बोगीमध्ये साहित्य संमेलन समितीतर्फे पुस्तकाच्या नावांची आणि साहित्यिकांच्या नावांची कोडी, अंत्याक्षरी असे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव या तीर्थक्षेत्रापासून टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये नामदेवांची गाथा आणि विविध ग्रंथांनी समृद्ध असलेली साहित्यिकांची ग्रंथदिंडी घुमान इथल्या साहित्य संमेलनाकडे रवाना झाली। बुलढाणा जिल्ह्यातल्या परमानंद महाराज यांनी पंजाबी भाषेत बरंच लिखाण केलंय। घुमान इथं होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं बुलढाणा इथले गावकरी परमानंद महाराजांचं हस्तलिखित दुर्मिळ लिखाण रसिकांसाठी खुलं करत आहेत। गावकरी त्यांचं हे लिखाण घेऊन घुमानच्या दिशेनं निघाले आहेत। विविध नाटकं, मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अरुण नलावडे यांची रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। मराठी सिनेमात श्वास या त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटानं एक नवी परंपरा सुरू केली। त्यांच्या कारकिर्दीचा हा एक संक्षिप्त आढावा। 4 दिवस प्रेमाचे, प्रेमा तुझा रंग कसा, गंमत जम्मत अशा नाटकांमधून, कारे दुरावा, वादळवाट अशा मालिकांमधून आणि राष्ट्रपती पदक विजेत्या श्वास या चित्रपटाद्वारे घरोघरी पोहोचलेलं, लोकांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते अरुण नलावडे। 5वीत असताना त्यांना नाटकात काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत ते अभिनयाची आवड जोपासत राहिले। बेस्टमध्ये नोकरी करतानाही नाट्य देवतेची अविरत उपासना करत त्यांनी रसिकांना बेस्ट अभिनय म्हणण्याची वारंवार संधी दिली। दर्जेदार नाटकांमध्ये विविधांगी भूमिका करणाऱ्या नलावडे यांचं अग्निपंख हे पहिलं नाटक। ते नाटकात अभिनय करण्यापुरतीच सीमित राहिले नाहीत, तर पाणगो इलो रे इलो, निखारे या नाटकाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं। नाटक, सिनेमा, मालिका अशा क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या अरुण नलावडे यांची रंगभूमीवरील कार्यक्रमाच्या संहितांचं पुनर्निरीक्षण करणाऱ्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीनं त्यांच्या या नव्या प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा। परिनिरीक्षण मंडळाची ध्येय धोरणं, अडचणी आणि कामाची दिशा याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी या मंडळाचे नवीन अध्यक्ष अभिनेते अरुण नलावडे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आणि अध्यक्षपदी आपली निवड झाली याबद्दल सर्वप्रथम सह्याद्री वाहिनीतर्फे मनपूर्वक अभिनंदन। मला वाटतं सर्व साहित्य रसिकांसाठी एक आनंदाची सुखद बातमी होती, आपल्यासाठी पण काहीसा धक्काच होता, काय सांगाल? हो, खरं तर तसं काही अपेक्षित नव्हतं। म्हणजे सरकारने मागितल्याप्रमाणे बायोडाटा पाठवला होता आणि मी तसं विसरूनही गेलो होतो की असं आपण काही पाठवले म्हणून, पण अचानक म्हणजे फुलं पडावी तसं झालं आणि एक सुखद धक्का बसला। आणि कसं आहे, मुळात रंगभूमीवर काम केलंय खूप वर्ष, त्याचंही कदाचित हे फळ असावं आणि काहीतरी चांगलं व्हावं रंगभूमीच्या संदर्भातलं किंवा रंगभूमीचं किंवा रंगभूमीसाठी लिखाण करणाऱ्या लोकांचं, तर हा एक मुख्य उद्देश होता। त्यामुळे मनाला खूप खूप आनंद झालेला आहे। खरं, अध्यक्षपदाची सूत्र अजून आपल्याला हाती घ्यायची आहेत, अशा वेळेस नेमक्या मनामध्ये भावना काय आहेत? काही नवीन योजना मनामध्ये आहेत का? मला तर वाटतं की याच्या आधी खूप लोकांनी इथे काम केलेलं आहे आणि आता काही नवीन मंडळी या ठिकाणी येणार आहेत, तर जुन्यांचं पण काहीतरी घेऊन आणि नव्यांबरोबर सुद्धा चर्चा करून या दोघांचा काही समन्वय साधून काही चांगलं काम करता आलं तर मी एक पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे माझ्यासाठी तसं काम नवीन असलं तरी कामाची जवळीक आहे आणि मुळात मला ते आवडणारं काम आहे तसं म्हटलं तर, त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा एक चांगला समन्वय साधून काम करण्याची इच्छा आहे। आता बघूया पुढे कसं कसं जातं, पण मला असं वाटतं निवड झालेली सगळी मंडळी जाणकार आहेत आणि समाजात ती प्रतिष्ठित माणसं आहेत आणि सारासार बुद्धीचा वापर करून मला असं वाटतं रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ पुढे न्यायचं आहे। आणि आता बदलत्या जगाप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचं लिखाण व्हायला लागलेलं आहे, काही धाडसी लिखाण व्हायला लागलेलं आहे,
तर काही कारणामुळे जर ते उगाचच बाजूला टाकलं जात असेल तर त्याचाही एक गंभीरपणे मला असं वाटतं विचार व्हायला हवा. कारण समाजात जसं वाईट घडतंय तर चांगलंही घडतंयच, पण वाईट लिहिताना त्याची वाईट बाजू सांगितली गेली पाहिजे. तर ती त्या संहितेत असणं मला असं वाटतं खूप आवश्यक आहे आणि याचा आम्ही सगळी मंडळी म्हणून विचार करू. म्हणजे आम्ही सगळे एकमेकांसमोर अजून आलेलो नसलो तरी लवकरच येण्याचा मानस आहे आणि तशी आम्हाला एक सूचना आलेली आहे. तर मला असं वाटतं आधी परिचय करून घेऊ आणि अध्यक्ष म्हणून मी या सगळ्या लोकांना एक नम्रतेचं आणि प्रेमळ आवाहन करेन की आपण ज्या कामासाठी आपल्याला सरकारने इथे पाठवलेलं आहे तर ते काम जबाबदारीनं करायचं आहे, सारासार विवेकबुद्धीनं करायचं आहे. ते भांडणाचं व्यासपीठ नाही आहे, वाद घालण्याचं तर अजिबात नाही आहे. त्यामुळे जे कुठे होईल ते सामोपचाराने झालं पाहिजे आणि सगळ्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे असं मला वाटतं. रंगभूमीवर जे काही नवीन घडतंय ते लोकांसमोर गेलं पाहिजे. खरं अर्थात ही खरं म्हणजे एक तारेवरची कसरत असते. कारण एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर जपलं पाहिजे, पण बाकी समाजाच्या सुद्धा काही आशा अपेक्षा असतात, काही एक नीतिमत्तेचे परंपरेने चालत असलेले संकेत असतात. त्या संकेताला जरा कुठेतरी धक्का लागला की मग त्याची प्रतिक्रिया उमटते. तर ही तारेवरची कसरत नेमकी करायची कशी? मला वाटतं मुळात सरकारने रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ नेमलेलं आहे, तर या मंडळाला ते पूर्ण अधिकार आहेत. वास्तविक हा मुद्दा येता कामा नये की एकदा सेन्सॉर केलेली संहिता लोकांसमोर सादर होत असेल आणि मग कोणीतरी पुढे येऊन त्याला एकदम काहीतरी आकलन होऊन त्याच्यामध्ये विघ्न आणत असेल तर हे काय फारसं बरोबर नाही. पण हा शेवटी विवेकाचा भाग झाला, एक समजण्याचा भाग झाला. लोकांनी मला असं वाटतं ते ओळखलं पाहिजे की आपण त्याच्यासाठी नेमलंय एक. नाही तर कसं आहे, नियम करायचे आणि ते पाळायचेच नाहीत म्हणजे अनागोंदी कारभार होईल तो. तर हा विचार करण्याचा भाग आहे. म्हणजे आजूबाजूला असणाऱ्या समाजाने याचा विवेकबुद्धीने विचार केला पाहिजे. नाही तर कसं आहे की चांगली गोष्ट जी त्यांनी उतरवली कागदावरती लोकांसमोर येणारच नाही कधी. तुम्ही एखाद्या चांगलं बोलणाऱ्या माणसाच्या नरडीला जर नख लावायला गेलात तर तो घुसमटून मरील. तर मला असं वाटतं प्रत्येकाला ते स्वातंत्र्य आहे तुम्हाला लिहिण्याचं, बोलण्याचं, वाचण्याचं. आणि समाज प्रगत तेव्हा होत असतो किंवा निरोगी समाजाचं ते लक्षण आहे की चांगले विचार समाजापर्यंत त्या लेखकांनी पोचवायचा त्याला पूर्ण अधिकार आहे असं मला वाटतं. आणि तो त्याला मिळाला पाहिजे की त्याच्यासाठी कुठली तरी गोष्ट अडकवून ठेवायची, त्याला परमिशनच द्यायची नाही. तर हा भाग सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये गंभीरपणे पाहायची वेळ पण आहे. नेमकं करायचं काय? तुम्ही आता उल्लेख केला की खरंच एक समांतर सेन्सॉर बोर्ड आज भारतातल्या प्रत्येक शहरात, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक गल्लीमध्ये अस्तित्वात आहे. कारण कशामुळे नेमका कुणाच्या भावना दुखावल्या जातील कशाची शाश्वती देता येत नाही. त्यामुळे सगळ्या ज्या रेग्युलेटरी बॉडीज आहेत त्या सगळ्यांची परवानगी घेऊन सुद्धा जेव्हा एखादा नाट्यप्रयोग, एखादा चित्रपटाचा प्रयोग हा जेव्हा सिनेमाच्या बारीवरती थिएटरवर येतो त्याच्याही नंतर राजकीय पक्ष असतील, धार्मिक संघटना असतील, हे जेव्हा मग त्याच्यावरती हल्ले करतात, या सगळ्याला आपण सामोरे जाणार तरी कसे? मला असं वाटतं सरकारने याबाबत थोडंसं कडक धोरण स्वीकारायला हवं आणि आत्ताचं सरकार ते स्वीकारेल असं मला वाटतंय. कसं आहे, जसं लिखाणाचं एक स्वातंत्र्य आहे लेखक मंडळींना, तशी एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट आवडली नाही त्याला विरोध करण्याचं एक आहे स्वातंत्र्य लोकशाहीच्या माध्यमातून. पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी काही नियम आणि मर्यादा बनवतो किंवा काही रेषा आखून देतो तर या देशाचा किंवा या राज्याचा नागरिक म्हणून ते नियम त्याला बंधनकारक असतील. मी म्हणूनच म्हटलं की हा मानसिकतेचा भाग आहे आणि ती मानसिकता आपण बदलली पाहिजे. बदलत्या काळानुसार जर आपण म्हणतोय वेगवेगळं लेखन येत आहे तर आपण वेगवेगळ्या विचारांनी माणसांनी जगलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. तर कसं आहे की चांगल्या गोष्टींचा गळा घोटला जाणार नाही. आज आपल्याकडे किती धाडसी उपक्रम झाले लेखनाच्या माध्यमातून, नाटकाच्या, सिनेमाच्या सुद्धा. पण एक भान लिहिणाऱ्यांनी पण ठेवलं पाहिजे आणि करणाऱ्यांनी पण ठेवलं पाहिजे की आज आपला एक सुसंस्कृत समाज किंवा या भारतीय संस्कृतीकडे आपण ज्या नजरेने पाहतोय आणि ती संस्कृती पूर्व परंपरेने आपण जपत आलेलो आहे की सौंदर्य जे असतं ते एकदम असं तुम्ही उघडं करून टाकलं तर त्याची महती कशी राहणार किंवा त्या सौंदर्यातली जी आकर्षण आहे ते टिकणार कसं. तर मला असं वाटतं तर ज्या गोष्टी दडवायच्या त्या दडवूनच ठेवल्या पाहिजेत.
उद्या तुम्ही कपडे काढून उघडे फिरायला लागलात म्हणजे आम्ही स्वातंत्र्य आहोत, आम्ही असा विचार करू, तर ते चालणार नाही. तर त्याचं भान मला असं वाटतं या सगळ्या लोकांनी पण ठेवलं पाहिजे. म्हणजे या निमित्तानं मला वाटतं कलेसाठी कला का समाजासाठी कला हा जो एक सनातन वाद चाललाय बरोबर. त्याच्याबद्दल तुमची मतं काय ती जाणून घ्यायला आवडेल. कलेसाठी कलापेक्षा मी तर म्हणतो समाजासाठी कला, किंवा कला ही असं समाजाला सुसंस्कृत बनवते, सजग बनवते, निरोगी बनवते आणि एक चांगला विचार देण्याचा प्रयत्न करत असते मला असं वाटतं. म्हणजे कुठलंही माध्यम असं म्हणतो तर त्या माध्यमांनी ती बंधनं पाळणं आवश्यक आहे. तर मला असं वाटतं या माध्यमातून आम्ही सगळी मंडळी हे जपण्याचा प्रयत्न नक्की करू. म्हणजे मी आता असं कधीच सांगणार नाही की मी हे करणार आहे, मी ते करणार, पण मला ना चांगलं काम करायचं आहे आणि आमच्या रंगभूमीवरच्या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आता काहीतरी चांगलं काम होईल. त्यामुळे एक दडपण येण्यापेक्षा जबाबदारीत अधिक वाढ होणार आहे आता आणि आपण चांगल्या पद्धतीने ते पुढे नेऊ. लोकांसमोर चांगलं केलं पाहिजे या विचारासाठी किंवा या सगळ्या गोष्टींसाठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ आहे आणि त्याचा जो सन्मान आहे किंवा त्याचा जो मान आहे किंवा त्याची जी पत आहे ती आपण सगळ्यांनी मिळून राखली पाहिजे. तर मला असं वाटतं चांगलं होईल. नाही तर कसं आहे, ह्याच्यामध्ये वाद होतच राहतील, वर्षानुवर्ष होतातच आहेत आणि याच्या पुढेही ते होत राहतील. तर ते होऊ नये, कारण मी स्वतः शांतताप्रिय माणूस आहे. जिथे वाद असतील तिथे मी कधीच घुसत नाही, मी तिथून बाहेर पडतो. त्यामुळे पहिल्या बैठकीत हा मुद्दा तर मी मांडणारच आहे की आपण सगळे मिळून काम करूया आणि आपण चांगल्या गोष्टीसाठी काम करूया. खरं. अर्थात तुमचा जो श्वास सिनेमा आला त्याच्यानंतर मराठी सिनेमामध्ये चांगल्या सिनेमाची एक अशी आश्चर्यकारक लाट आली. ती अगदी आताच्या कोर्टपर्यंत ती लाट टिकून आहे आणि अधिक ती जोरकसपणे पुढे येताना दिसते. हे सगळं नेमकं झालं कशामुळे? अचानक एवढं मराठी सिनेमाला चांगले दिवस कसे काय आले? नाही, मला असं वाटतं श्वासच्या वेळेस सुद्धा काही लोकांच्या मनात चांगल्या सिनेमांचे विषय असणारच. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आम्ही श्वास केला आणि मग काय, आजूबाजूला होतं, पण कुठलीही एक थोडीशी नवीन गोष्ट करण्याचं एक धाडस जे लागतं ते धाडस त्यावेळेला कोण करत नव्हतं. आम्ही ते धाडस केलं आणि आता लोकांना समजलं की असं होऊ शकतं. बघा, हा बदल जर या मंडळीने केला तर आपण पण असा करून बघूया आणि मग त्यानंतर सगळ्यांना मिळालं आणि ते करत गेले. म्हणजे किती उत्कृष्ट दर्जेदार. मी तर म्हणतो श्वासच्याही पुढे जाऊन काही लोकांनी चांगले प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि आता आपल्याला ते राष्ट्रीय पातळीवर दिसत आहे. खरं. आता सध्या तुमच्या हातामध्ये कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि आता नवीन रसिकांसाठी एक कलाकार म्हणून, अभिनेता म्हणून, निर्माता म्हणून काय याच्या पुढे येणार? मी आता रमेश मोरेंबरोबर किंवा त्यांच्या सहकार्याने आम्ही एक सिनेमा करतोय आणि मी त्याच्यात काम करतोय आणि राजदत्त काम करतायत माझ्याबरोबर आणि 3 पिढ्यांची गोष्ट आहे आणि थोडंसं पर्यावरणाशी जवळ जाणारी गोष्ट घेऊन आम्ही कोकणात जाऊन आता तो सिनेमा काही दिवसात सुरू करतोय आणि रामभाऊ इंगोले नागपूरचे जे आहेत त्यांच्या कामावर एक मी फिल्म डायरेक्ट केलेली आहे वारसा नावाची. वेश्यांच्या मुलांचा प्रश्न त्याच्यातून मांडला आहे. अशा 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत माझ्या दृष्टीने. खरं. अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून तुमची कारकीर्द याच्या पुढे बहरणार आहेच, पण शिवाय एक मोठी जबाबदारी सुद्धा आता तुमच्यावरती शासनाने आणि समाजाने ठेवलेली आहे. आता वेळेचा समतोल साधणार कसा तुम्ही? हा, वेळेचा समतोल साधण्याची कसरत आम्हाला करावी लागणारच आहे, पण बघूया. आता आपण एकदा घुसण्याचा प्रयत्न केला की मार्ग मिळत जातील. वेळ माणसाकडे तसा कमीच असतो आणि कामं खूप असतात, पण आपण त्यातून सगळ्यांच्या सहकार्याने तो वेळ मी काढण्याचा प्रयत्न करीन. अरुणजी, तुमच्या यापुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि जसा एक मराठी सिनेमामध्ये नवीन श्वास, नवीन प्राण आपण फुंकले, मला वाटतं या मंडळाच्या अध्यक्षपदी आल्याच्या नंतर तसेच काहीसे प्राण तुम्ही आता याही कामाच्या माध्यमातून फुंकाल अशी आशा करूयात. आपण इथे आलात आणि आमच्याशी हा मनमोकळा संवाद साधला याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. अभिनेता सलमान खानच्या गाडीनं 2002 मध्ये केलेल्या अपघाताच्या वेळी त्याचा चालक अशोक सिंग हा गाडी चालवत असल्याच्या सलमाननं केलेल्या बचावाचा आज फिर्यादी पक्षानं इन्कार केला. खटला अगदी संपत आला असताना उभा केलेला हा साक्षीदार उशिरानं आणि मुद्दाम उपस्थित केल्यासारखा वाटतो, असं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान सांगितलं. मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याविषयी भाजपाचे मुंबई सचिव अॅडव्होकेट विवेकानंद गुप्ता यांनी पोलिसात केलेली तक्रार ही बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचा आरोप बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केलाय. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या वेळेला मध्य प्रदेश औद्योगिक महामंडळाला पैसे दिले त्यावेळेला त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती, ते महामंडळ चालू होतं. त्या महामंडळात केलेली गुंतवणूक ही बँकेला नफा देणारीच ठरली, त्यामुळे बँकेचं नुकसान झालेलं नाही.
मुंबई जिल्हा बँकेमध्ये पैशाची सर्व हमी मी आणि माझं संचालक मंडळ घेणार. त्यांच्या ठेवीला कुठलाही धोका काल नव्हता, आज नाही आणि उद्या पण असणार. नाबार्डच्या महाराष्ट्र प्रादेशिक कार्यालयानं 2014-15 या आर्थिक वर्षासाठी 12,406 कोटी रुपये मंजूर केले असून 11,315 कोटी रुपयांचं वाटप करून राज्यातल्या आजवरच्या कामकाजाचा उच्चांक गाठलाय, अशी माहिती नाबार्डचे क्षेत्रीय प्रमुख डॉक्टर उदयशंकर साहा यांनी आज एका पत्रकार परिषदेत दिली. क्षेत्रीय कार्यालयानं दुष्काळ निवारणासाठी मंजूर केलेल्या अर्थसहाय्यांची माहितीही नाबार्डनं आज दिली. नाबार्डनं बँकांना केलेल्या पुनर्वित्त सहाय्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 33% वाढ झाली आहे, तर ग्रामीण पायाभूत सुविधांसाठी 700 कोटी आणि नवीन व्यवसायांसाठी 409 कोटी रुपये देण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या कडलस इथल्या ननवरे कुटुंबियांवर झालेल्या हल्ल्याचा सीआयडी मार्फत तपास करण्याची मागणी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी केली आहे. ते आज सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. या हल्ल्याची जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी योग्यरित्या दखल न घेतल्यामुळे जखमींना न्याय मिळालेला नाही. कडलाच गावात तसंच जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था योग्य नाही असा आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांना महाराष्ट्र कोळी समाजाच्या वतीनं एक निवेदनही देण्यात आलं. पनवेल तालुक्यातल्या नागझरी जिल्हा परिषदेच्या शाळेनं इतर शाळांसमोर एक आदर्श ठेवलाय. मुक्त वाचनालय, बोलक्या भिंती, पारावरचा वाचन कट्टा अशा वेगळेपणामुळे ही शाळा कौतुकास्पद ठरली आहे. महागड्या खासगी शाळेमध्ये प्रवेश मिळवला जातो. मात्र पनवेल तालुक्यातील नागझरीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या परिसरातील विद्यार्थी याच प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत. ग्रामस्थ तसंच शिक्षकांच्या सहकार्यातून एक वेगळी संकल्पना या शाळेनं जोपासली आहे. 1979 साली जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू झालेल्या या प्राथमिक शाळेमध्ये 1ली ते 4थी पर्यंत शिक्षण दिलं जातं. एकूण 44 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. या शाळेत पुस्तकांबरोबरच जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इतर स्पर्धात्मक शिक्षणही दिलं जात आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या कला आवडीचा विचार केला जातो. शिक्षणाबरोबरच खेळ तसंच विद्यार्थ्यांमधील कलाही जोपासण्याचा प्रयत्न या शाळेमध्ये होताना दिसतो. विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण व्हावी, शिक्षणाचा बोजा वाटू नये म्हणून या शाळेच्या आवारातच मुक्त वाचनालयांची संकल्पना साकारण्यात आली आहे. या सर्व गोष्टींमध्ये गावकऱ्यांचं मोलाचं सहकार्यही लाभलं आहे. काही विद्यार्थी जे असतात ते विद्यार्थी वर्गामध्ये वाचताना जरा लाजतात. आणि आम्ही एक सहज कल्पना केली की एक वाचनालय तर सगळीकडे असतं, पण आपण एक मुक्त वाचनालय की गावातला कुठलाही व्यक्ती कुठलाही विद्यार्थी या ठिकाणी येऊन वाचू शकतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही ती संकल्पना मांडली. मुक्त वाचनालय पासून आम्हाला खूप फायदा झाला, कारण ती पुस्तके सराई आणली आहेत, त्यामुळे आम्ही रोज वाचतो. ती गोष्टी आम्हाला पाठ झाली आहे. आम्ही वाचित नाही, पाठ बी करतो. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि शिरोळचे माजी आमदार सातगोंडा रेवगोंडा पाटील उर्फ सा रे पाटील यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसापासून आजारी असलेले पाटील बेळगावमधल्या रुग्णालयात उपचार घेत होते. सुरुवातीच्या काळामध्ये शिरोळ तालुक्यात जांभळी गावामध्ये सामाजिक कार्यात सक्रिय झाल्यानंतर त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये भाग घेतला. या चळवळीच्या माध्यमातून स्थापन झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं निवडणूक लढवून ते शिरोळमधून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर पुढच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं. गेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी शिरोळमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सा रे पाटील यांच्या संकल्पनेनुसार देहदान केलं जाणार आहे. सा रे पाटील यांच्या निधनानं राजकारण आणि सहकार क्षेत्रातलं ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्व गमावल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेत्यांना चषक देण्याचा मान नाकारल्यामुळे नाराज झालेले आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. आयसीसीच्या प्रशासक मंडळानं घटनात्मक तरतुदींचा भंग केल्याचा आरोप करून त्याच्या निषेधार्थ आपण राजीनामा देत असल्याचं कमाल यांनी आज ढाका इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. आपण आपल्या पदाचा राजीनामा आयसीसीकडे पाठवला आहे असंही त्याने सांगितलं.
जम्मू काश्मीरमध्ये झेलम नदीच्या पुराचं पाणी आता ओसरायला लागलंय. मात्र पुन्हा पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. येत्या 2 ते 3 दिवसात पुन्हा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवल्यानं नागरिक धास्तावले आहेत. काश्मीरच्या डोंगराळ भागामध्ये दरडी कोसळण्याचा धोका असून संबंधित भागातल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावं असा इशारा प्रशासनानं दिला आहे. आणि आता राज्यातलं हवामान. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला. येत्या 48 तासांमध्ये राज्यातलं हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 20, नागपूर 40 आणि 20, पुणे 36 आणि 15, औरंगाबाद 36 आणि 19, नाशिक 35 आणि 14, कोल्हापूर 36 आणि 23, रत्नागिरी 35 आणि 20, सोलापूर 39 आणि 24 आणि अमरावती कमाल 38 आणि किमान 21 अंश सेल्सिअस. शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. मुंबईच्या विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी. महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं दंड आकारून महिनाभरात नियमित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. केंद्र सरकारनं 20 कोळसा खाणींचा लिलाव करून 2 लाख कोटी रुपये उभे केले असल्याचा पंतप्रधानांचा दावा. कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा. पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 49 पैशांची तर डिझेलच्या दरात लिटर मागे ₹1.21 कपात. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी आमदार सा रे पाटील यांचं निधन. आणि आयसीसीचे नाराज अध्यक्ष मुस्तफा यांचा अखेर पदाचा राजीनामा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.